नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. येवला दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पुण्यातील सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरबाबत बोलताना अशा बॅनरबाजीमुळे नुकसान होऊ शकतं असं त्यांनी स्पष्ट केलं. सेठ धीरेंद्र शास्त्री यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा निषेध करत इतिहासाबाबत अज्ञान दाखवू नये असंही ते म्हणाले. तर आमदार संजय गायकवाड यांच्या शिवीगाळ प्रकरणावर शिंदेंनी कान टोचले ते योग्यच केल्याचं भुजबळ म्हणाले. तसेच टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा आवश्यक असल्याचं मत मांडत नियम पाळण्यासाठी मराठी शिकणं हे गरजेचं असल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मला असाही वाटतं की सुनेत्रा त्यांना एक ना एक दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावतात त्यामुळे त्यांचं नुकसान होणार हे लक्षात ठेवा. कारण मग असंच होतं की मग अरे मग बीजेपीचे लोक म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडे, तर उगीच काय आज काही वेळ आहे का, पद काही खाली आहे का. त्याच्यामुळे आपण जे जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा काय प्रयत्न करण्याची काही गरज नाही. त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल आणि राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जातील. धीरेंद्र स्वामी वगैरे जे आहेत त्यांना आपल्याला मोठे केले, पण आता त्यांना जे काय करते देवाचं बोलावं ना. इतिहासामध्ये डोकवायचं काय कारण आहे. त्यांना माहिती आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही, काही नाही. आणि खरोखर अशा लोकांचा जो आहे ना निषेध करा. मी सुद्धा निषेध करतो. पूर्ण इतिहास माहिती नाही तो पण अपूर्ण आपलं काहीतरी नवीनच इतिहास निर्माण करायचा लोक नाही सहन करणार. अभ्यास करून इतिहासातून त्याचा निषेध करून मांडण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर बाकीच्यांनी असं बोलावं आणि दमबाजी करावी, वरवर नुसतं आपलं काहीतरी वाचवं, हे काही बरोबर नाही. आणि त्याचा बरोबर जे आहे एकनाथराव शिंदे यांनी जे आहे किंवा CM साहेबांनी कान टोचले ते बरोबर आहे. आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि एक आहे की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेले तर तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर CM सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा काय मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण करून ते करता येईल आपल्याला, तर करूया ना.